उद्या माझ्या अंत्ययात्रेला या. नागपूरमधील हादरवणारी मयुरीची शेवटची चिठ्ठी. ही घटना आहे नागपूर जवळच्या महादुला परिसरातील. मयुरी एक साधी, हसरी आणि मनाने खूप प्रेमळ मुलगी. लहानपणापासूनच तिच्या डोळ्यात संसाराचे रंग भरलेले होते. तिला वाटायचं एक दिवस तिचं लग्न होईल, तिचा नवरा तिच्यावर खूप प्रेम करेल आणि ती त्याच्या छोट्या छोट्या काळजीतच आपला आनंद शोधेल. तिच्यासाठी प्रेम म्हणजे फक्त एक भावना नव्हती, ते तिचं संपूर्ण जग होतं, तिचं अस्तित्व होतं. वेळ जसजसा पुढे सरकत गेला तसतसं तिचं आयुष्यही पुढे सरकलं. शिक्षण पूर्ण झालं, घरच्यांनी योग्य मुलगा शोधायला सुरुवात केली आणि काही काळातच तिचं लग्नही ठरलं. मुलगा चांगल्या नोकरीवर होता, कुटुंबसुद्धा सुसंस्कृत होतं आणि सगळ्यांच्या संमतीने तिने एका नव्या आयुष्याची सुरुवात केली. लग्नाच्या पहिल्या काही दिवसात सगळं काही अगदी स्वप्नासारखं होतं. नवरा तिच्याशी बोलायचा, हसायचा, तिची काळजी घ्यायचा. मयुरी मनापासूनच आनंदात होती. तिला वाटलं हेच ते आयुष्य ज्याचं मी स्वप्न पाहिलं होतं. पण प्रत्येक गोष्टी कायमसारखी राहत नाही. काही महिन्यांनी हळूहळू गोष्टी बदलायला लागल्या. तिचा नवरा जो आधी तिच्यासाठी वेळ काढायचा, तो आता सतत व्यस्त राहू लागला. पण तिच्यासाठी संसार म्हणजे फक्त जबाबदारी नव्हती, तर एक भावना होती, एक नातं होतं, एक पूर्ण आयुष्य होतं. लग्न झाल्यानंतर तिने सगळं मनापासून स्वीकारलं होतं. नवऱ्याचं घर, त्याचं कुटुंब, त्याच्या आवडीनिवडी, सगळं काही. काही कारण तिच्यासाठी तिचा नवरा म्हणजेच तिचं संपूर्ण जग होतं. पण काळ जसजसा पुढे सरकत गेला तसं त्या संसारात काहीतरी तुटायला लागलं. सुरुवातीला छोटे छोटे वाद, नंतर तेच वाद रोजचे भांडणं झाले आणि मग त्या वादांनीच त्यांच्या नात्यातील ऊब संपवायला सुरुवात केली. दररोजचे भांडणं, एकमेकांवर आरोप आणि सर्वात जास्त त्रासदायक म्हणजे शांतता. मयुरी सतत प्रयत्न करत होती, हे नातं वाचवायचं, सगळं काही ठीक करायचं. पण तिचा प्रत्येक प्रयत्न अपुरा पडत होता. समोरून तिला समजून घेणारं कुणीच नव्हतं. तिच्या भावना, तिचं प्रेम, तिचं रडणं, सगळं काही दुर्लक्षित होत होतं आणि म्हणूनच हळूहळू ती मानसिक तणावाखाली जाऊ लागली. तिच्या मनात एकटेपणा वाढत गेला, इतकं की तिला स्वतःच आयुष्याचा अर्थ हरवू लागला. आणि मग एक दिवस त्या रोजच्या भांडणापासून दूर जाण्यासाठी स्वतःला सावरायला ती आपल्या माहेरी महादुल्ला येथे निघून गेली. कदाचित तिला वाटलं थोडासा वेळ मिळेल आणि सगळं काही ठीक होईल. आपला नवरा आपल्याला घ्यायला येईल, आपल्याला म्हणावून तो आपल्या घरी घेऊन जाईल. पण तसं काही घडलंच नाही. तिचा नवरा ना तिला घ्यायला तिथे आला, ना त्यानं तिला काही समजावून सांगितलं. त्याने आपलं कामच निवाडलं. पण त्यांच्यात जे तुटलं होतं ते खूप खोलवर तुटलं होतं. आता माहेरी आल्यावर सुद्धा मयुरी नेहमी शांतच राहायची. घरच्यासमोर ती हसायची, पण एकटी असताना ती मनसोक्त रडायची. तिच्या डोळ्यात सतत एकच विचार फिरत होता, मी एवढी चुकीची आहे का? माझं प्रेम चुकीचं आहे का? आणि मग आला तो दिवस ज्याने सगळं काही संपवलं. त्या दिवशी घरातील सगळे सदस्य कामानिमित्त बाहेर गेले होते. घरात पूर्ण शांतता होती. मन हलकं करण्यासाठी आपला संसार पुन्हा नीट सुरळीत चालावा आपण माघार घेणार. नवऱ्याला फोन मेसेज करू लागली, पण ना तिचा फोन उचलला गेला, ना तिच्या मेसेजला रिप्लाय आला. त्यामुळे ती अजूनच जास्त डिप्रेशनमध्ये गेली. आपल्या नवऱ्याकडे खरंच आपल्यासाठी वेळच नाही, ही भावना तिच्या मनामध्ये घर करून बसली. त्या पूर्ण घरात, त्या शांततेत आता मयुरी एकटीच विचार करत बसली. तिच्या मनात हजारो विचार, डोळ्यात अश्रू आणि हातात एक कागद घेऊन ती तिथे बसली होती. आणि तेव्हा तिने लिहायला सुरुवात केली. प्रिय XYZ, म्हणजेच तिच्या त्या नवऱ्याचं नाव. मी तुमच्यावर खूप प्रेम करते. त्या एका वाक्यात तिचं संपूर्ण आयुष्य होतं. पुढे ती लिहिते, 1.5 महिन्यांपासून मी तुम्हाला खूप समजावत होते, पण तुम्ही मला समजून घेतलं नाही. प्रत्येक शब्दात तिचा आक्रोश होता. मी तुमच्याशिवाय जगू शकत नाही. ही ओळ लिहिताना तिचा हात थरथरत होता, पण ती थांबली नाही. मी आता तुम्हाला सांगून थकले, त्यामुळे मी तुमच्यापासून खूप दूर जात आहे. त्या क्षणी तिचा निर्णय घेतला होता. याला जबाबदार तुम्ही आहात. हे लिहिताना तिच्या मनात किती वेदना झाल्या असतील याची कल्पना करणंही कठीण आहे. आणि मग ती एक ओळ जी संपूर्ण महाराष्ट्राला हादरवून गेली. तुम्हाला वेळ मिळत नाही ना, आता तुम्हाला सुट्टी घ्यायची गरजच पडणार नाही. उद्या तर रविवारची सुट्टी आहे आणि माझ्या अंत्ययात्रेला या. हे लिहिताना तिच्या मनात काय चाललं असेल, किती तुटलेली असेल ती. पुढे ती लिहिते,
तुमची मयुरी नवरी बनून तुमच्यासाठी तयार आहे. तुम्ही दिलेली साडी नेसलेली आहे. तुम्हाला माझा जो फोटो आवडायचा तशीच मी आज तयार झाली आहे. हे वाचताना कोणाच्याही डोळ्यात पाणी येईल. एक मुलगी जी शेवटच्या क्षणी सुद्धा नवऱ्याला खुश करण्याचा प्रयत्न करतीये. वेळ काढून नक्की या. ही तिची शेवटची विनंती होती. तुम्ही मला मजबूर केलं आहे, त्यामुळे मी आज आत्महत्या करत आहे. आणि त्या चिठ्ठीचा शेवट झाला. पण तिचं आयुष्यसुद्धा त्या क्षणी संपलं होतं. त्याआधी तिने शेवटचा एक प्रयत्नही केला होता. तिने आपल्या पतीला फोन केला, कदाचित शेवटचं बोलण्यासाठी, कदाचित कुणीतरी तिला असं सांगण्यापासून थांबवेल या आशेने. पण तिचा फोन उचलला गेला नाही आणि जीवाशी हरवून तिने तिचं आयुष्य शेवटी संपवलं. काही वेळातच तिने घरात फास घेतला आणि सगळं काही संपवलं. रात्री जेव्हा कुटुंबीय घरी परतले तेव्हा दरवाजा आतून बंद होता. त्यांनी आवाज दिला पण आतून प्रतिसाद आला नाही. भीतीने त्यांनी आपला दरवाजा तोडला आणि समोर जे काही दृश्य होतं ते पाहून त्यांच्या पायाखालील जमीन सरकली. मयूर निष्प्राण अवस्थेत लटकलेली आणि बाजूला तिने लिहून ठेवलेली ती चिठ्ठी. घरभर रडण्याचा आवाज घुमत होता. तिला तातडीने रुग्णालयात नेण्यात आलं, पण डॉक्टरांनी तिला मृत घोषित केलं. आणि त्या क्षणी सगळं काही संपलं. एक आयुष्य, एक नातं, एक प्रेम. पोलिसांनी घटनास्थळी येऊन तपास सुरू केला. चिठ्ठी जप्त करण्यात आली आणि त्या घटनेचा तपास सुरू झाला. पण या तपासातून एक गोष्ट स्पष्ट झाली की ही फक्त आत्महत्या नव्हती. ही होती भावनांची हत्या, दुर्लक्षितीची शिक्षा आणि न ऐकल्याचा प्रेमाचा शेवट. आज संपूर्ण नागपूरमध्ये या घटनेची चर्चा आहे. पण त्या चर्चेपलीकडे एक प्रश्न सगळ्यांना सतावतोय. जर त्या दिवशी तिचा फोन उचलला गेला असता तर हे सगळं काही झालं असतं का? कदाचित आज मयुरी जिवंत असती. कदाचित तिचं आयुष्य आज काही वेगळं असतं. पण आता फक्त कदाचितच उरलं आहे. आणि एक चिठ्ठी जी कायम सांगत राहील की कधी कधी एक छोटासा प्रतिसाद द्यायलाच पूर्ण आयुष्य वाचवू शकतं. कधी कधी नातं तुटत नाही, ते हळूहळू संपत जातं, शांततेत, दुर्लक्षात आणि वेळ नाही या कारणामध्ये. लक्षात ठेवा, तुमच्यासाठी जो जस्ट वन कॉल आहे तो कोणासाठी तरी लास्ट होप असू शकतो. खरं तर कदाचित त्या दिवशी तिचा फोन उचलला असता तर आज एक जीव वाचलाच असता, एक संसार वाचला असता, एक मुलगी अजूनही नवरी म्हणून जगत असती. अंत्ययात्रा म्हणून नाही. आपलं सगळं आजकाल खूप जास्त आपल्या आयुष्यात बिझी झालो आहोत. काम, आपलं करिअर, टेन्शन, डिप्रेशन. पण या सगळ्यात आपण एक गोष्ट मात्र विसरलोत मित्रांनो, आपली माणसं. लक्षात ठेवा, एक मुलगी जेव्हा लग्न करून तुमच्या आयुष्यात तुमच्या घरी येते तेव्हा ती फक्त तुमच्या घरच बदलत नाही, तर ती तिचं सगळं जग तुमच्यासाठी बदलते. आई वडील, घर, सवयी, कम्फर्ट सगळं काही सोडून ती फक्त आणि फक्त तुमच्यावर विश्वास ठेवून तुमच्याकडे, तुमच्यासोबत येते. आणि जेव्हा त्या विश्वासाला वेळ नाही, नंतर बोलू, आता मूड नाही असं उत्तर मिळतं, तेव्हा ती हळूहळू आतमधून तुटून जाते. बाहेरून मात्र ती हसत असते पण आतून ती कोसळत असते. तुमच्यासाठी तिने केलेला फोन फक्त एक मिस कॉल असतो. तुमच्यासाठी एक इग्नोर केलेला मेसेज असतो. तुमच्यासाठी एक छोटासा नंबर बोलतो. कदाचित कोणासाठी तरी शेवटची आशाही असू शकते ना. म्हणूनच मित्रांनो, थोडासा आपल्या बिझी शेड्यूलमधून वेळ काढा. हो, एकदा विचार करा, तू ठीक आहेस ना. एकदा ऐका तिचं मन किती काय म्हणताय. कारण प्रेम हे मोठ्या गोष्टीत नसतं, ते आपल्या छोट्या छोट्या लक्षात असतं. आणि एक खूप महत्त्वाची गोष्ट इथे सांगायची आहे, आत्महत्या हा कधीच आपल्या टेन्शनवर आलेला उपाय नसतो. तो फक्त एक क्षणाचा निर्णय असतो, पण त्याचा परिणाम आयुष्यभर तुमच्या जवळच्या नात्यांना म्हणजे सगळ्यांनाच भोगावा लागतो. जर कधी मन खूपच भरून आलं असेल तुमचं, जर असं वाटत असेल की आता आपल्या आयुष्यात काहीच उरलं नाही, तर एकदा तरी कुणाशी तरी बोला. मित्र, तुमचे आई वडील, तुमचे भाऊ बहीण, कुणाशीही बोला. आणि कुणीच नसेल तर तुम्ही स्वतःशीच बोला. पण अजिबात असं शांत बसू नका, कारण तुमचं आयुष्य हे खूप मौल्यवान आहे आणि तुमच्यासाठी कुणीतरी नक्कीच जगत असतं. शेवटी मी फक्त एकच सांगेन, वेळ न देणं हे सुद्धा एक खूप मोठी चूक असते. आणि कधीकधी ती चूक कुणाचं तरी आयुष्य मात्र घेऊन जाते. म्हणूनच आत्ताच तुमच्या त्या जवळच्या माणसाला एक कॉल करा, ज्याला तुम्ही खूप दिवसांपासून इग्नोर करत आहात. कदाचित तो तुमचा कॉल कुणाचं तरी आयुष्य बदलू शकतो.
बाकी तुम्हाला या घटनेबद्दल काय वाटतं? चूक नक्की कुणाची आहे? खाली कमेंटमध्ये तुमची प्रतिक्रिया नक्कीच लिहा. बाकी त्या ताईला भावपूर्ण श्रद्धांजली. भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सतर्क राहा. स्वतःची काळजी घ्या.